चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। या लेक्चर मध्ये डिस्कस करूया एक महत्वाचा मुद्दा। जर तुम्ही यावर्षी कंबाईनची पूर्व परीक्षा देत असाल, मग ती ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करूया कंबाईन पूर्व परीक्षा गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये काही टॉपिक असे आहेत जे रिपीटेडली येत आहेत। सर्व काही आपल्या डोळ्यासमोर असतं, फक्त आपण त्याला प्रोसेस करत नाही, आपण त्याचं अनालिसिस करत नाही। पण काय हरकत नाहीये, या लेक्चर मध्ये आला असाल तर हे लेक्चर शेवटपर्यंत पहा। राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटी या विषयामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता। स्पेशली कंबाईन मध्ये आपण त्याला आउट ऑफ मार्क घेऊ शकतो। म्हणजे नक्की काय विषय आहे, काय अनालिसिस आहे ते समजून घेऊया। हे लेक्चर शेवटपर्यंत पाहाल, या लेक्चरची पीडीएफ रेफर कराल आणि त्यानुसार अभ्यास कराल तर तुम्हाला कंबाईनला आउट ऑफ मार्क मिळायला मदत होईल। आणि जर कंबाईनला आउट ऑफ मार्क मिळाली तर आपल्याला कट ऑफ क्लिअर करणं हे त्या तुलनेमध्ये सोपं होऊन जातं। सो लेक्चर शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला आपण डिस्कस करूया काय आपल्याला पाहायचंय। बघा, एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2025 पॉलिटी ट्रेंड अनालिसिस याची पीडीएफ पण मी तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून देईल। सो लेक्चर शेवटपर्यंत पहा। आता काय लिहिले बघा, 7 ते 8 टॉपिक असे आहेत जे दरवर्षी येत आहेत, ते समजून घेऊया आपण। ते पाहणं गरजेचं आहे, त्याचं अनालिसिस करूया। आणि याच्या रेफरन्स मध्ये म्हणजे हे नक्की अनालिसिस किती फायद्याचं आहे त्यासाठी काही 1-2 पॉईंट मी कधी सांगत नाही, पण 1-2 पॉईंट मी तयार केलीत बघा, की याचा जर आपण म्हणजे फायदा करून घेतला तर या विश्लेषणामुळे मला स्वतःला राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 बरोबर आले होते। कंबाईन ग्रुप बी ज्याचा हायएस्ट कट ऑफ लागला होता तो देखील क्वालिफाय झाला होता, कारण कंबाईनला 15 पैकी 15 किंवा पॉलिटीला 15 पैकी 15 आणि ग्रुप सी ला 15 पैकी 13 एक अटेम्प्ट केला नव्हता, एक चुकला होता। सो असं तुम्हाला पाहायला मिळते की फायदा होतो। आणि हा जर म्हणजे हे जर पॉलिटीला मार्क आले तर सगळ्या प्रिलिम्स क्रॅक होतात, बरोबर, जे की माझ्या वैयक्तिक झालेले आहेत। सो मी हे तुम्हाला जे सांगतोय स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय। लेक्चर शेवटपर्यंत पहा, पॉलिटीला डिस्कस करूया आणि पॉलिटीला आउट ऑफ मार्क कसे मिळतील याबद्दल डिस्कस करूया। कंबाईन 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर टार्गेट केली असेल तर लक्ष द्याल। सुरुवातीला काही बेसिक मुद्दे सांगतो बघा। जर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा। नवयुग स्टडी फोरम गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल किंवा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट मध्ये मिळून जाईल। सर्वात महत्वाचं, नवयुग स्टडी फोरम आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण या चॅनलला आपल्या सगळ्या अपडेट्स मिळतात। आणि आजच्या लेक्चरची पीडीएफ जी पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे ही देखील टेलिग्रामला उपलब्ध होऊन जाईल। चालेल, काही डाऊट असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। चला सुरुवात करूया आपण आपल्या अनालिसिसला, बाकी गोष्टी आपण नंतर डिस्कस करूया। बघा, सर्वात पहिला मुद्दा ट्रेंड अनालिसिस आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि पॉलिटीचं डिस्कस करायचंय। असं प्रत्येक विषयाचं कंबाईनसाठी आपण अनालिसिस घेऊयात। जर तुम्हाला इतर विषयांचं अनालिसिस हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण पॉलिटी सारखं इतर विषयांचं अनालिसिस पण घेऊया। बघा, कंबाईन पूर्व परीक्षा ट्रेंड अनालिसिस आहे, वारंवार येणारे टॉपिक आपण डिस्कस करूया। सुरुवातीला काय करूया, आपण काही बेसिक गोष्टी आहेत ते समजून घेऊया। ओके, या प्रिलिम्स बुस्टर बॅच बद्दल मी नंतर सांगेल की याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो। बघा, सर्वात पहिले आता थोडं महत्वाचं बोलूया। कंबाईन पूर्व परीक्षा प्रश्नांचं विभाजन पहा। प्रत्येक विषयाला किती प्रश्न विचारले जातात हे माहित असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो त्यावेळेस प्रत्येक विषयाचे अनालिसिस करतो, त्या विषयाचे किती प्रश्न येतात हे आपल्याला माहित पाहिजे, पाठ पाहिजे, बरोबर। आता आपण पॉलिटी बद्दल बोलतोय तर पॉलिटीचे 15 प्रश्न आपल्या कंबाईन प्रिलिम्सला येतात, त्याबद्दल आपण बोलूया। बाकी अनालिसिस तुम्हाला मिळून जाईल कोणत्या विषयाचे किती प्रश्न आहेत, आणि ज्या वेळेस आपण बाकी विषयांचे अनालिसिस घेऊया त्यावेळेस मी या विषयांचं सांगेल तुम्हाला, बरोबर, पण पीडीएफ मध्ये मिळून जाईल। चला आता सुरुवात करूया आपण पॉलिटीच्या प्रॉपर अनालिसिसला। बघा, समजून घ्यायचं व्यवस्थित। आपण काय केलंय की कंबाईनच्या ज्या काही पूर्व परीक्षा असतील, मग ती ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, 2024, 2023, 2022 आणि 2021 अशा 7 ते 8 पूर्व परीक्षा आपण कव्हर केल्यात। आणि समजून घ्या, एक शॉकिंग गोष्ट तुम्हाला समजेल जी ऑलरेडी तुमच्या डोळ्यासमोर असते पण आपण पाहत नाही। हा जो शॉकिंग ट्रेंड आहे तो समजून घ्या। हे जर कराल तर तुम्हाला पॉलिटीमध्ये ऑलरेडी तुमचा बेस क्लिअर होऊन जाईल। काही 7 ते 8 मार्क जे आहेत ते परफेक्ट तुम्हाला मिळणार आहेत, आणि त्याच्यावरती जी मेहनत घ्याल तुम्ही पाहाल की काही टॉपिक असे आहेत जे रिपीटेडली तेच येते परीक्षेमध्ये, हे तुम्हाला समजेल। सो समजून घ्या। आपण सुरुवात करूया कंबाईन 2024 चा ग्रुप बी चा पेपर, आणि जे 15 प्रश्न होते ते समजून घेऊ, मग ग्रुप सी चा पेपर 24 चा पाहूया। बघा, प्रश्न क्रमांक 51 आला होता अनुसूचीवरती म्हणजे शेड्यूल वरती। प्रश्न क्रमांक 52 होता घटना दुरुस्तीवरती। 53 आहे संसद। 54 आहे पंचायत राजचा कलम विचारलं होतं, आर्टिकल विचारलं होतं। 55 प्रश्न होता अनुसूचीवरती, पुन्हा एकदा शेड्यूल वरती प्रश्न होता। 56वा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वाचा कलम म्हणजे डीपीएसपीचा आर्टिकल विचारले। 57 प्रश्न होता भाषावर प्रांत रचना म्हणजे लिंग्विस्टिक स्टेटचा फॉर्म्युला विचारला होता, मुंशी अय्यंगार फॉर्म्युला। 58 नंबरचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाचं सिंपल कलम 324 विचारलं होतं। 59वा प्रश्न आहे पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त, फर्स्ट फिमेल
चीफ इलेक्शन कमिशनर विचारल्या होत्या, नाव विचारलेलं वन लाईनर प्रश्न. 60व्या क्रमांकाचा प्रश्न आहे राज्य विधिमंडळाचं कलम आर्टिकल विचारले. राज्याचा महाधिवक्ता परमनंट टॉपिक आहे, मी सांगतो प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये हा टॉपिक तुम्हाला दिसणार आहे. सो हा पाठ करायचा बरोबर. आपण आता फक्त प्रश्न ओव्हरलुक करून घेतो, मग तुम्हाला कळेल की आपल्याला काय काय महत्वाचं आहे बरोबर. नंतर बायकॅमरल स्टेट्स द्विगृही राज्य विचारली होती, राज्यपालाचं कलम विचारलं होतं, राज्यपालाचे अधिकार विचारले होते आणि उच्च न्यायालयाचं कलम. असे हे 15 प्रश्न पीडीएफ मध्ये नंतर वाचून घ्याल. मी हे सगळं का वाचून दाखवते तुम्हाला, कारण शेवटी जी समरी मी तुम्हाला आणलेली आहे ना, ती समरी आली कुठनं, मी तुम्हाला 7-8 महत्वाचे मुद्दे सांगेल की हे तुम्ही परफेक्ट आत्ताच करा. सो हे आले कुठनं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सगळे प्रश्न दाखवतोय, अंदाजे सांगत नाहीये, प्रॉपर सगळं बसून अनालिसिस केलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला इथं काय सांगणार आहे, समरी सांगणार आहे. पण त्या अगोदर हे सगळं आलं कुठनं त्यासाठी हे सगळं पाहणं गरजेचं आहे. आता ग्रुप सी चा पेपर पहा, पूर्व परीक्षा कंबाईनचा बरोबर 2024 चा पहिला प्रश्न राज्याचा महाधिवक्ता. इकडे ग्रुप बी ला प्रश्न होता महाधिवक्ता, इथेही प्रश्न आहे बरोबर. घटना दुरुस्ती तिथेही प्रश्न आहे, इथेही प्रश्न आहे. 73-74वी घटना दुरुस्ती. बहुमताचा प्रकार हा एक प्रश्न आला होता, राष्ट्रपतींचा एक प्रश्न होता. कलम 32 बघा, आर्टिकल्स सारखे कंबाईनला मेजर क्वेश्चन्स आर्टिकल वरती आहेत. कुठलं ना कुठलं आर्टिकल तुम्हाला विचारतायत, मग सर असे किती आर्टिकल्स आहेत, कोणते करायचे, ते सगळं मी शेवटी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये सांगणार आहे. लेक्चर शेवटपर्यंत पहा. कलम 32 ला हृदय आणि आत्मा कोण म्हणलं होतं असा प्रश्न होता. 56वा प्रश्न विधानसभेचं कलम विचारले, आर्टिकल विचारले स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं. पुन्हा अनुसूचीवरती प्रश्न ग्रुप सी ला, ग्रुप बी ला 2 प्रश्न होते अनुसूचीवरती, ग्रुप सी ला 1 प्रश्न आहे बघा. नंतर पंचायत राजचं कलम विचारले, संघराज्य वैशिष्ट्ये विचारली आहेत. परत पुन्हा एकदा पंचायत राजचं कलम विचारलं होतं, ग्रुप सी मध्ये 2 प्रश्न होते. सुप्रीम कोर्टची एक केस विचारली होती, कॅबिनेट मिशनचे सदस्य विचारले होते. आता हे सगळं ना मी तुम्हाला कॉमन शेवटी आणलेलं आहे बरोबर, ते एकदा पाहूया आपण. पुन्हा घटना दुरुस्तीचा रिपीट होते, इथं घटना दुरुस्ती आली, इथं पण घटना दुरुस्ती आली. मूलभूत हक्काची कलम पुन्हा एकदा आर्टिकल वरती प्रश्न आला, जुळायलाचा प्रश्न होता, 14, 15, 16, 17 कलम विचारलं होतं. आणि घटना दुरुस्ती पुन्हा एकदा, म्हणजे तुम्ही जर नोटीस केलं असेल फक्त 2 प्रिलिमचं आपण अनालिसिस केलं तर आपल्याला काय कळतंय, सर अनुसूची, घटना दुरुस्ती, पंचायत राजचं कलम किंवा कुठलंही कलम राज्यासंदर्भातलं हे टॉपिक रिपीट होत आहेत, राज्यपाल हे रिपीट होत आहे बरोबर. तर आपण हे आता 2 प्रिलिमचं पाहिलं, अजून पाहूया 23 ला झालं का असं काय बरोबर. हे टॉपिक 23 ला आलते का, पुन्हा एकदा बघा. 23 चा पहिलाच प्रश्न होता ऍडव्होकेट जनरल महाधिवक्ता, येतोच हा पाठ करायचा कलम 165 बरोबर, पूर्ण डिटेल मध्ये वाचायचा. यानंतर उच्च न्यायालय, पंचायत राजचा दिवस, काही ना काही त्या रिलेटेड येतच आहे बरोबर. द्विगृही सभागृह बघा, बायकॅमरल स्टेट, आता 24 ला पण प्रश्न आहे, 23 ला पण प्रश्न आहे, पाठ करून टाकायचे टॉपिक बरोबर. घटना दुरुस्त्या, सर वरती सातून मला सर घटना दुरुस्ती खूप मोठा टॉपिक आहे, पण मुळात हे जे मी सांगतोय लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती आता शेवटी लिस्ट सांगेल, हे सांगणं पण खूप जास्त धाडसाचं काम आहे, कारण पॉलिटिक्स खूप मोठा विषय. काही टॉपिक जर मला महत्वाचे सांगायचे असतील तर अंदाजे तर सांगता येणार नाहीयेत. सो ते सगळे अनालिसिस मी पहिले दाखवतोय आणि मग तुम्हाला टॉपिक सांगणार आहे. पुन्हा एकदा पंचायत राजच्या सरपंचाचे अधिकार विचारले होते, सरकारी आयोगाचे सदस्य विचारले होते, निवडणूक आयोग एक तरी प्रश्न येतोच आहे, काही ना काही विचारतात, कलम विचारतात किंवा त्याचं कर्तव्य विचारतात. एक आउट ऑफ द बॉक्स राजकीय तत्वज्ञ म्हणजे पॉलिटिकल फिलॉसॉफरचा 23 ला एक प्रश्न होता. संविधान सभा, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, ओके हा येतोच आहे. संविधान सभा म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, 2 प्रश्न आलते. मार्गदर्शक तत्व म्हणजे डीपीएसपी वरती प्रश्न होता, मॉन्टेंगू चेम्सफोर्ड वरती एक प्रश्न होता, मूलभूत हक्काची कलम आर्टिकल्स विचारली होती आणि समवर्ती सूचीवरती प्रश्न बरोबर. हा झाला 23 चा पेपर. आता हे पीडीएफ मध्ये नंतर वाचून घ्याल निवांत बरोबर. आता फक्त मी तुम्हाला एकदा ओव्हरलुक करून देतोय कारण शेवटी समरी पाहिजे. आता जाऊया 22च्या पेपरकडे. 2022 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा, पहिला प्रश्न राज्यपाल गव्हर्नर फिक्स क्वेश्चन आहे. राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन वरती प्रश्न. निवडणूक आयोग सर तिथेही आला, त्याच्यावरही आला, आताही आलाय बरोबर. सो किती महत्वाचं आहे समजून घ्या, सगळं डोळ्यासमोर असतं पण त्याला ते अनालिसिस करणं गरजेचं आहे आणि हे कराल तर आउट ऑफ मार्क मिळतील. हे मला मिळाले, तुम्हालाही मिळतील बरोबर. यानंतर कलम, मुख्यमंत्र्याचा कलम विचारले. आता मी काही रेंज सांगेल, ती रेंज जरी केली तुम्ही कलमांची तरी तुमचे प्रश्न सुटतील बरोबर, ते सांगतो पुढं. पंचायत राज सर पुन्हा एकदा आला, आता समिती विचारली, पुन्हा पंचायत राजची ग्रामसभा विचारली. बघा घटना दुरुस्ती, पुन्हा 73वी घटना दुरुस्ती विचारली 22 ला देखील. सर पुन्हा महाधिवक्ता त्याचं कलम विचारले. म्हणजे मी काय सांगतोय की एक टॉपिक तुम्हाला जर दरवर्षी येतोय सर तर आम्ही करेल, आमच्या वेळेस येणार नाही असं होणार नाही, तुमच्या वेळेस देखील येणार. जे गेले 8 प्रिलिम्स मध्ये सलग महाधिवक्तावरती प्रश्न आहे तर तुमच्या वेळेस पण येणार बरोबर. सो हे पाठ करायचं बरोबर. महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल, कलम 165. यानंतर संविधान सभा, मसुदा समितीचे सदस्य विचारले होते आणि संविधान सभा म्हणजे सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन विचारले होते
बरोबर. म्हणजे सर संविधान सभा कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फिक्स क्वेश्चन आहे. बरोबर. ही झाली 2022 ची ग्रुप बी ची प्रिलिम. आता ग्रुप सी 2022 बघा सर घटना दुरुस्ती तेच आहे, पण घटना दुरुस्तीवरती प्रश्न. संविधान सभा संविधानाचे भाग सेम क्वेश्चन. गोलमेज परिषद बरोबर, हा थोडा आउट ऑफ द बॉक्स होता पॉलिटीमध्ये. नंतर राज्यपालाचं कलम विचारले सर, आपलाच टॉपिक यावरती पाहिले आपण दर प्रिलिम्सचा प्रश्न आहे. कलम 32 प्राधिलिकाचे प्रकार टाइप्स ऑफ रिट बरोबर. नंतर जोड्या लावचा हा प्रश्न होता. नंतर आलं सर पुन्हा एकदा तेच प्रश्न कलम पंचायत राजचं बरोबर, आर्टिकल विचारले. मूलभूत कर्तव्याची समिती विचारली. आता जर मूलभूत हक्क डीपीएसपी आणि मूलभूत कर्तव्य हे महत्वाचे विषय ते वाचले पाहिजे आपल्याला, महत्वाचे टॉपिक आहेत बरोबर. सर पुन्हा पंचायत राज ग्रामसेवकाचं कार्य आणि एक परमनंट क्वेश्चन तो म्हणजे घटना दुरुस्तीचा फिक्स येतो. हे झालं 2022चं. आता लास्ट एकदा 2021चं ग्रुप बी आणि ग्रुप सी पाहून घेऊया आणि मग मी तुम्हाला लिस्ट सांगतो. समजून घ्या, हे प्रॉपर करा. आता सर एवढं पाहायची तरी आपण क्षमता ठेवली पाहिजे बरोबर. नाही तर काय होईल, आताही काही विद्यार्थी लेक्चर पळवत असतील. जर हे बसून तुम्ही अनालिसिस केलं नसेल, त्याला वेळ तुम्ही 3-4 तास दिले नसतील, तर ऍटलिस्ट मी तुम्हाला ते 10 मिनिटं सांगायचा प्रयत्न करतोय. तर 10 मिनिटं शांतपणे पहा, पळवू नका. हे प्रत्येक प्रश्न पहा मी काय सांगतोय, हे सगळं दाखवण्याचं रिझन आहे पुढे लिस्ट दाखवायची, तेव्हा तुमचा विश्वास बसावा म्हणून बरोबर. आता ग्रुप बी 2021 ला बघा पंचायत राजचा प्रश्न म्हणजे सरपंचाची निवड विचारली. ग्राम विकास समिती म्हणजे पंचायत राजचा प्रश्न. सरकारी या कमिशन वरती कुठतरी सदस्य विचारले होते, इथं सरकारी या कमिशनची शिफारस विचारली होती बरोबर. महाधिवक्ता फिक्स टॉपिक परमनंट आहे बरोबर. महाधिवक्ता संसदीय व्यवस्था म्हणजे तो संविधानाचे फीचर त्यातला प्रश्न. धनविधेयकावरती कलम 110 वरती प्रश्न होता. केंद्र राज्य संबंध हा पण येत राहतो प्रश्न. आता सरकारी या आयोग केंद्र राज्य संबंध एकच आहे लक्षात ठेवा बरोबर त्याच टॉपिक मध्ये. जिल्हा परिषद म्हणजे आपले पंचायत राज. उच्च न्यायालय हायकोर्टचं एकतरी आर्टिकल किंवा त्याचं काहीतरी कर्तव्य किंवा अधिकार विचारतात बरोबर. आणि संविधान सभा फिक्स क्वेश्चन आहे बरोबर. आता लास्ट एक प्रिलिम्स पाहूया आपण 2021 ची ग्रुप सी ची. इथं काय विचारले बघा सर, मूलभूत कर्तव्य हा टॉपिक डीपीएसपी फंडामेंटल राईट मूलभूत कर्तव्य फिक्स आहे परीक्षेमध्ये. राज्याचा महाधिवक्ता सलग कितवी प्रिलिम आहे, 6वी-7वी प्रिलिम पाहतोय फिक्स आहे क्वेश्चन. पंचायत राज समिती विचारली पुन्हा एकदा आर्टिकल विचारले सर उच्च न्यायालयाचे बरोबर. 226 आर्टिकल विचारतात, पाठ करा रेट पॉवर हायकोर्टचे. ग्रामसभा पंचायत राजचं पुन्हा एकदा बरोबर. आता एक कलम विचारले कलम 275 विचारलं होतं ग्रांट्स बद्दल बरोबर, अनुदानाबद्दल. ग्लासगो परिषद करंटचा प्रश्न कस काय टाकला होता काय माहिती, आउट ऑफ द बॉक्स होता. संविधान निर्मिती मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ओके. यानंतर कलम 1 ते 4 सर कलमांवरती प्रश्न आहे आणि राज्य मंत्रिमंडळ कलम 163 सांगतो. हे सगळं आपल्या लिस्टमध्ये कव्हर होतं. हे जे सगळे मी पॉईंट सांगितले आता इथं तुम्हाला दिसणार नाहीत, परंतु ऍक्च्युअल पीडीएफ मध्ये मी वेगवेगळ्या रंगाने एक एक टॉपिक मार्क केले. फॉर एक्झाम्पल बघा आता हा जी संविधान सभेचा टॉपिक आहे ना, याला मी गुलाबी रंगाने हायलाइट केलाय. आता ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ पाहाल ना, तुम्हाला सगळे महत्वाचे टॉपिक काय दिसतील, वेगवेगळ्या कलरने सगळ्या प्रिलिम मध्ये कॉमन हायलाइट दिसतील. तो जास्त सोपं होऊन जाईल. सो ही पीडीएफ रेफर करा. पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला मिळेल. टेलिग्रामची लिंक कमेंट बॉक्स मध्ये किंवा डिस्क्रिप्शनला मिळेल, नक्की जॉईन करा बरोबर. आता येऊया आजच्या लेक्चरच्या समरीकडे. प्रिलिम्स हॉटस्पॉट्स म्हणजे काय सर, ग्रुप बी आणि ग्रुप सी ला रिपीटेडली वारंवार येणारे टॉपिक आपल्याला पाहायचे आहेत राज्य व्यवस्था म्हणजे पॉलिटी मध्ये. सो त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगतो. ही लिस्ट पहिली पाठ करा. लिस्ट पाठ करा म्हणजे हे टॉपिक सगळे करा पहिले अभ्यासा. हे खूप महत्वाचं आहे. हे येतच आहे ना परीक्षेमध्ये, तर आपल्याला माहित पाहिजे बरोबर. बघा सगळ्यात महत्वाचं राज्याचा महाधिवक्ता. जर मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय की राज्याचा महाधिवक्ता कलम 165 दरवर्षी प्रिलिम्सला येते कंबाईनला, तर तुम्ही त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. आणि जर तुमचा महाधिवक्त्याचा प्रश्न चुकत असेल तर 100% प्लॅन चुकतोय, स्ट्रॅटेजी चुकते अभ्यासाची बरोबर. तो लक्ष द्या. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. महत्वाची कलम इम्पॉर्टंट आर्टिकल मग कोणते करू सर, कलम 153 ते 237 हे पहिले करा. स्टेट रिलेटेड सगळे राज्याचे आहेत, पाठ करा. त्यातलंच कलम फिरते आपल्याला बरोबर. ते नाही आलं तर काय येतं, फंडामेंटल राईट डीपीएसपी किंवा फंडामेंटल ड्युटी ही कलम येतात. यानंतर घटना दुरुस्त्या आपण पाहिलं दरवर्षी प्रश्न आहे. अनुसूच्या शेड्यूल्स आहेत आपल्याकडे 12 शेड्यूल्स, कारण ते सिंपल आहे. टियर्स ऑफ ओल्ड पीएम शॉर्ट फॉर्म बॅच मध्ये शिकवलाय. पाठ करून टाका, प्रश्न येतो बरोबर. पंचायत राज संदर्भात काय काय करत सांगतो. सगळ्यात पहिले आर्टिकल पाठ करायचे. कलम 243A ते कलम 243ZG पंचायतची आणि महानगरपालिकांची कलम आहेत. पाठ करा. आपल्या बॅच मध्ये मी हे सगळं पाठ करून घेतलंय. जर तुम्ही बॅच केली असेल तुम्हाला आयडिया आहे. सगळं पाठ आहे आपलं. नसेल तर एकदा ओव्हरलुक करू शकता, फायदा नक्की होईल. कारण एवढं अनालिसिस जर मी करत असेल स्वतः, हे मी सांगतोय तुम्हाला अनालिसिस करून, तर ते सगळं ब्लेंड केलंय बॅच मध्ये आपण प्रिलिम्स बुस्टर बॅच मध्ये बरोबर. यानंतर समित्या करा पंचायत राजच्या आणि 73वी-74वी घटना दुरुस्ती हमखास प्रश्न येतो. राज्यपालाचं कलम विचारतात, अधिकार विचारतात, येऊन जातं बरोबर.
हायकोर्ट, उच्च न्यायालयाचे अधिकार, नियुक्ती, कलम काहीतरी विचारतात, बरोबर, फिक्स क्वेश्चन आहे. संविधान निर्मिती म्हणजे मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि संविधानाची वैशिष्ट्ये म्हणजे काय, फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. येतो क्वेश्चन, दरवर्षी येतो, काही ना काही विचारतात, बरोबर. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारताचा निवडणूक आयोग, आता तर खूप चर्चेमध्ये आहे, सो पुन्हा एकदा हा टॉपिक येणार आहेच आपल्याला, बरोबर. हे जे टॉपिक आहेत ना, हे आहे तुमचे कंबाईन पूर्व परीक्षेचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, जे तुम्ही केलेच पाहिजे. एवढे केले तुमचे हमखास मार्क येणार आहेत काही ना काही, बरोबर. आता मी हे लेक्चर करतोय ज्यावेळेस कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिमिनरी 9 नोव्हेंबरला, ग्रुप सी 30 नोव्हेंबरला होईल. त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला हे लेक्चरचे स्क्रीनशॉट दाखवेल, तेव्हा सुद्धा यातलेच क्वेश्चन्स आलेले असणार आहेत. जर मी तुम्हाला सांगतोय की हे सगळं येणार आहे परीक्षेमध्ये, तर तुम्ही केलं पाहिजे, बरोबर. आणि जर तुम्हाला वाटलं की सर अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये मला सांगा की असे प्रत्येक विषयाचे अनालिसिस करून कोणती बॅच तुम्ही तयार केली आहे का, की ज्या बॅच मध्ये हे सगळं बसून तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं आणि त्या दृष्टीने शिकवले, सगळे टॉपिक कव्हर केलेत. येस, एक बॅच आपली गेल्या महिन्यामध्ये आपण सुरू केली होती, प्रिलिम्स बुस्टर बॅच. आता ती कंप्लीट होत आली आहे, रेकॉर्डिंग करू शकता, काही हरकत नाही. मेजर डिस्काउंट आता सुरू आहे, ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे, ऍप्लिकेशनला चेक करा आणि टेलिग्रामला देखील याची माहिती आहे. तुम्ही जॉईन कराल तर फायदा होईल. जर मी एका विषयाचं इतकं अनालिसिस करून प्रॉपर तुम्हाला टू दी पॉइंट सांगत असेल की एवढं सगळं महत्वाचं आहे, तर ज्यावेळेस मी सगळे विषय या बॅच मध्ये घेतोय, त्या सगळ्या विषयांचे अनालिसिस करून आपण प्रॉपर घेतोय, हवेमध्ये काही घेत नाहीये. आणि या सगळ्याचा स्वतः मला फायदा झालाय. मी तुम्हाला दाखवलं बघा इथं, की जर तुम्ही हे मार्क पाहिले तर पॉलिटीला 15 पैकी 15 राज्यसेवेला होते, ग्रुप बी ला 15 पैकी 15, ग्रुप सी ला 13. याच्या जोरावरती प्रिलिम्स क्रॅक झाल्या. जिओग्राफी, करंट अफेअर, पॉलिटी हे माझे वैयक्तिक स्ट्रॉंग पॉईंट आहेत, तर मी याच्यावरती काय करतो, जोर देतो आणि मला हे मार्क मिळतात आउट ऑफ, बरोबर. आणि प्रिलिम्स क्रॅक होतात. तो पॉईंट काय सांगण्याचा, की जर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर स्ट्रॅटेजी ओळखा, ती बनवा स्वतःची आणि काय करा, अभ्यास करा. हवेमध्ये अभ्यास करू नका, अंदाजे अभ्यास करू नका. हे सगळं अनालिसिस महत्वाचं आहे, बरोबर. आता या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला मिळेल. टेलिग्रामचं नाव मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, नवयुग स्टडी फॉर एमपीएससी. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. जॉईन करा, ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा, कारण ऍप्लिकेशनला आपण एक महत्वाची तुम्हाला बॅच पाहायला मी ती म्हणजे सुरू केली आहे. यासोबत कंबाईनची टेस्ट सिरीज तुम्हाला हवी असेल तर अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये 5 फुल लेंथ टेस्ट आपण कंबाईनचे देतोय, बरोबर. 199 रुपयामध्ये 5. आता 10 सप्टेंबरला पहिली टेस्ट असेल, 20 सप्टेंबरला दुसरी आहे, 30 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर. तर 5 थीमच्या आधारावरती आपण 5 मेजर टेस्ट सुरू केलेले आहेत. जॉईन नक्की करा. ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे टेस्ट सिरीज. राज्यसेवेची पण टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे. जर तुम्ही राज्यसेवेत देत असाल आणि ही देखील टेस्ट सिरीज तुम्हाला इथे उपलब्ध आहे, तुम्ही जॉईन करू शकता. यासोबत आपली जी प्रिलिम्स बुस्टर बॅच आहे, रेकॉर्डिंग करू शकता. जवळपास 50 पेक्षा जास्त, 55च्या आसपास आपण लेक्चर घेतोय. यामध्ये आता 25 लेक्चर कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही जर हे लेक्चर केले तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या स्कोर मध्ये नक्की इम्प्रुव्हमेंट होईल. टू दी पॉइंट प्रत्येक विषयाचं शिकवलेलं आहे, अनालिसिस करून शिकवलेलं आहे. सो जॉईन कराल तर फायदा नक्की होईल. बॅच आपल्या याच्यावरती उपलब्ध आहे, बरोबर. जे आपले ऍप्लिकेशन आहे नवयुग स्टडी फोरम, यावरती उपलब्ध आहे. चालेल, तर ही सगळी माहिती आहे. जर इतर विषयांचे अनालिसिस तुम्हाला हवं असेल, की सर मला हिस्ट्री बद्दल सांगा, जिओग्राफी बद्दल सांगा, इकॉनॉमी बद्दल सांगा, की हे टॉपिक मी परफेक्ट केले पाहिजे, तुमचा स्कोर नक्की 55+, 60+ जाईल बघा कंबाईनला, बरोबर. अनालिसिस करा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. एक काम फक्त करा माझ्यासाठी, एखादी कमेंट करून आपल्या सर्व मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा. जास्तीत जास्त मित्रांना हे लेक्चर पाठवा जे कंबाईनची तयारी करतायत, म्हणजे आपण बाकी विषयांचं देखील अनालिसिस पाहूया. कमेंट नक्की करा जर तुम्हाला बाकी विषयांचं अनालिसिस हवं असेल तर, आणि पीडीएफ मी लगेच शेअर करेल. तुम्ही जॉईन करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला. चालेल, आय होप लेक्चर आवडलं असेल. भेटूया आपण पुढच्या विषयाच्या अनालिसिस मध्ये. तुम्ही कमेंट मध्ये जो विषय जास्तीत जास्त सांगाल त्या विषयाचं लवकरात लवकर अनालिसिस आपण घेऊया. टू दी पॉइंट विथ प्रूफ सगळं अनालिसिस घेऊया. ओके, आणि त्यावेळेस मी माझी मार्क सांगेल की त्या विषयांमध्ये अनालिसिस करून मला किती मार्क मिळाले होते. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, किंवा म्हणजे ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल. चालेल, चला भेटू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.